अहं वाघा सोहं वाघा प्रेम नगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीच पाहू नका पडाल नरकद्वारे बोध बुधरी ज्ञान दिवटे उदळा महाद्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारोहारे एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचा वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी विठ्ठल विठ्ठल अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगरा वारी सावध होणे भजनी दादा देव करा कैवारी. अभंग श्री संत एकनाथ महाराज यांचा विशिष्ट रूपक प्रसंगातील आणि 3 चरणाचा अभंग असा आहे. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरु ते जन्मस्थळी आता. अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा खंडोबारायांचं वर्णन करणारा, त्यांना अनुलक्षून भक्तीचं स्वरूप सांगणारा अतिशय महत्वाचा असा हा अभंग आहे. हा अभंग निमित्त निवडलेला आहे. मला वाटते सांगण्याची गरज पडणार नाही. बहुअंशी सर्वांना माहिती आहे. आपल्या ह्या चिकलठाण गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेल्या सप्ताहामध्ये हे चंपाषष्ठी योग आणि आजच्याच दिवशी या सप्ताहात आल्यामुळे आणि त्याच दिवशी या निमित्ताला आणि या दिवसाला अनुसरून सेवा व्हावी या उद्देशाने निवडलेला हा अभंग म्हणजे आजच्या दिवसाचं महत्व सांगणारा नैमित्तिक प्रकरणातला असा हा अभंग आहे. विठ्ठल संत महात्म्यांनी जगाला योग्य असं आणि सुलभत्वाने ज्ञेय परमात्म्याच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान व्हावं याकरता ही खबरदारी घेतलेली आहे संतांनी. आपण खंडोबारायांना कशा पद्धतीने समजतो, त्याची भक्ती आपल्या मनाने आणि पद्धतीने कशी करतो, ती भक्ती खंडोबारायांची यथार्थ ठरते का, खऱ्या अर्थाने खंडोबारायांचं स्वरूप काय, त्याचा विचार या अभंगातून आणि श्री संत एकनाथ महाराजांनी सांगितलेला आहे. भक्तीचे 2 प्रकार आहेत. एक ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती आहे आणि एक ज्ञानपूर्व विराग भक्ती आहे. असे जे शास्त्रीय भाषेतून असे हे भक्तीचे 2 प्रकार केलेले आहेत. तेव्हा संत महात्म्यांना भक्तिप्रेमा वाचून असणारं ज्ञान हे नको असलं तरी भक्तिप्रेमाने युक्त असणारं ज्ञान मात्र संत महात्म्यांनी कधीही नाकारलेलं नाही. उलट अर्थाने याच ज्ञानाने त्या ज्ञेयाची प्राप्ती होते किंवा ज्ञान होतं. आपण नेहमीच कीर्तनातून ही व्याख्या ऐकतोय की ज्ञानाने देव कळतो आणि भक्तीने देव मिळतो. देव मिळवायचाय का, भक्ती प्रेम ठेवा. देव कळून घ्यायचाय का, मग तद विषयक जे ज्ञान आहे तसे ज्ञानातही 2 प्रकार आहेत. काही भुक्ती देणारे ज्ञान आहेत, काही मुक्ती देणारे ज्ञान आहेत. पण परमात्मा भुक्ती प्राप्त करून देणाऱ्या ज्ञानाचा विषय नसून मुक्ती प्राप्त करून देण्याचा ज्ञानाचा विषय परमात्मा आहे. शास्त्रीय भाषेत असं वर्णन केलेलं आहे. वाघ वैखरी शब्दधरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुषम विदुषम यद्वत भुक्तये नतु मुक्तये. इथे फक्त भुक्तये नतु मुक्तये असं वर्णन आहे. पण दुसरा एक श्लोक असा आहे की त्यातून मुक्ती प्राप्त होते. शंकराचार्यांचा तो श्लोक आहे. शंकराचार्य सांगतात वदंतु शास्त्रानी यजंतु देवा कुर्वन्ति कर्माणि भजन्तु देवता आत्मैक्यबोधेन विना विमुक्ती न सिद्ध्यते जन्म शतांतरेपि. त्या श्लोकातून असं म्हटलंय विना विमुक्ती ही याच्या व्यतिरिक्त मुक्ती मिळत नाही. मुक्ती प्राप्त करून देणारं प्रसवणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने आणि परमात्मा कळतो म्हणजे ते ज्ञान परमात्मा प्राप्तीचा विषय ठरतो वा परमात्मा ज्ञानाचा विषय ठरतो. म्हणून भगवान परमात्म्याला जाणणारं जे ज्ञान आहे नव्या याच्यात भगवान स्वतः सांगतात इदं तु ते गुह्यतमं. बस
अर्जुना मी तुला जे ज्ञान सांगतोय ना तर गुह्यतमं ज्ञानम प्रवक्ष्यामि किंवा गुह्यात गुह्यतरम मया हे गीतेतच सांगितलेलं आहे. अर्जुना यापेक्षा आमुचे गुणपण आपुले मोडो तरी बोलणेही बोलावे घडो आमुच्या जीवीचे पडो तुझ्या जीवी म्हणून गुढपण आपुले मोडो. जे गुढपण आहे त्यात जे गुह्य ज्ञान आहे ते गुह्य ज्ञान आज मी आणि माझ्या तोंडून मी तुझ्यापर्यंत पोहोचवतोय. असं जे गुह्यात गुह्य तर मया असं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने परमात्मा कळतो. म्हणून परमात्मा यथार्थ कळावा यासाठी संत महात्म्यांनी अट्टहास करून त्याच्या प्राप्तीचा आणि सुलभ असा मार्ग सांगितला आहे. त्याचं ज्ञान सांगितलंय. पण एक ज्ञानात ते पुन्हा एक दोन प्रकार आहेत. एक साधन ज्ञान आहे आणि एक साध्य ज्ञान आहे. ज्याला मिळवायचंय त्याचं ज्ञान याला साध्य ज्ञान म्हणतात. ज्याने मिळवायचंय ते यथार्थ होणं याला साधन ज्ञान म्हणतात. आजच्या अभंगात साध्य ज्ञानही सांगितलंय तर साधन ज्ञानही सांगितलंय. कुठे जायचं हे कळणं हे साध्य ज्ञान आहे. पण कशाने जायचं हे कळणं हे साधन ज्ञान आहे. नाही तर साधन जर साधनाचं ज्ञान नसेल तर साध्याप्रत तुम्ही पोहोचणार नाहीत. या गावाला जायचंय पण कशाने ट्रेननी जायचंय म्हणजे रेल्वेने की एसटीने जायचंय हे कळलं पाहिजे. बरं एसटी म्हणजे कशी असते रेल्वे कशी असते आता बदलत्या काळात ते काय फार अवघड नाही. पण पूर्वीच्या लोकांना ही समस्या होती की ती कशी असते कसं काय बसायचं असतं वगैरे आणि कुठं उतरायचं नेमकं याचंही ज्ञान नसलं साध्याचं ज्ञान नाही. पण या अभंगातून साधनाचंही ज्ञान आणि साध्याचंही ज्ञान आणि एकनाथ महाराजांनी करून दिलेलं आहे. पण एक महत्वाची सूचना म्हणजे गोष्ट अशी लक्षात आली असेल तुमच्या तर नसेल आले कोण झाली शंका अशी आली असेल की संत महात्मे तर एका पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ उपासक आहेत. मग आजच्या अभंगातून एकनाथ महाराज खंडोबारायांचं वर्णन करतायत म्हणजे त्यांच्या अनन्यतेला बाध येतो का त्यांची निष्ठा भंग पावते का. मग त्यांची निष्ठा आता जी आहे लोकांची अशीच आहे का आला असेल लक्षात. असं तर नाही ना. कदाचित एकनाथ महाराजांना विचारा तुम्ही की एकनाथ महाराज तुमचं यापूर्वीचं भाषण आम्ही टेप करून ठेवलंय. तुम्ही म्हटले होते की आमची निष्ठा कधीही भंग पावणार नाही आणि आज खुशाल खंडोबाचं वर्णन करता. निष्ठा राहिली कुठं तुमची. निष्ठा आहे की निष्ठानिष्ठी आहे. कदाचित अशी शंका आली असेल तुम्हाला. विठ्ठला विठ्ठला संत महात्म्यांचे फक्त प्रमाण डोळ्या पुढे आणा. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आम्ही चित्ती धरीला ही संतांची निष्ठा आहे. किंवा एकनिष्ठा आम्ही न धरूपात हे तपकिऱ्या मफसरचं झोपी जातं करा जागा करा. हा तेच चांगलं चांगलं हलवू. हा तेच काय भाऊ झाली नाही का अजून. विठ्ठल विठ्ठल काय आवाज होत आहे. ऐका झालं उद्याचे दिवस परवा तुम्हाला कोणी म्हणणार नाही चिकलठाणमध्ये ऐका. काय सांगत होतो मी तुम्हाला गेलं डोक्यातून. बरं झालं गेलं. एकनिष्ठामी न धरू पालट नसंडू हे वाट सापडली वाट नसंडू किंवा निष्ठावंत भावभक्तांचा स्वधर्म याही पेक्षा पुढे जाऊन ते सांगतायत की एका पांडुरंग परमात्म्या वाचून अन्य देवदेवतेची जर स्तुती आमच्या वाचेनं घडले तर आम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागेल असे संतांचे प्रमाण आहेत. ते म्हणतायत अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचुनी त्या पांडुरंगा एका त्या पांडुरंगा वाचुनी अनेकांची स्तुती ती आम्हा ब्रह्महत्या. आता हे बाकीचे प्रमाण पतिव्रते देशा प्रधान प्रमाण आम्हाला देशापरी सर्व आवडीना म्हणायला देते तसे माझे म्हणे एकजण आवडी ठेवली तुझी या नियमाने. महाराज म्हणतायत त्याच्याशिवाय दुसरा आमचा विषय नाही. एकच एक पांडुरंग परमात्मा नेनो प्रकाराने बाकी आम्ही मानायला तयार नाही. आम्ही एकच एक आहे की सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. बस एक विठ्ठलची प्रमाण या चकाराने अन्यायाची व्यावृत्ती करून अन्य देवदेवता वगळल्या. मग असा जर तुमचा बाणा अशा जर तुम्ही एकनिष्ठा उपासक तर या अभंगातून खंडोबारायांचं वर्णन करण्यात तुमच्या अनन्यतेला बाध पोहोचत नाही का. किंवा शास्त्रीय भाषेत बोलायचं ठरलं तर व्याघात दोष येत नाही का. या अगोदर बोलावं वेगळं आणि थोड्या वेळाने बोलावं वेगळं याला व्याघात दोष म्हणतात. तो येतो की नाही. आणि मग तुमचंही बोलणं सदोष असेल तर मग ते शास्त्रबाह्य समजावं लागेल.
तर या सर्व प्रसंशयाचं उत्तर सांगतो मी तुम्हाला. एकनाथ महाराज म्हणतायत नाही, आमची एकनिष्ठा भंग न पावता, आमच्या बोलण्यात व्याघात दोष न येता आम्ही जे करतोय हे योग्य आहे. कसं? थोडक्यात आणि सोपं उत्तर सांगतो मी तुम्हाला. शास्त्राने असा नियम घालून दिलाय, वा तुकोबारायांचा तसा अभंगच आहे, प्रमाणच आहे. धर्मपत्नी सोडून अन्य स्त्रिया आई समजाव्या हे बरोबर आहे, पण सेवा करताना मात्र जिने जन्म दिला तिचीच करावी. कळतंय का नाही एवढं? मातृवत परदारानी परद्रव्यानी लोष्टवत आत्मवत सर्वभूतानी यपश्यती तपश्यती हा शास्त्रीय नियम आहे. पराव्या नारी रखमाई समान हे तुकोबारायांचं वाक्य आहे. हे गेले नाही म्हणून ठाईची ती, हे कधीच आमच्या पूर्वजांनी ठरवलंय. परंतु ज्या सर्व स्त्रिया आई आहेत, मग कोणाची सेवा करीत बसावं का? तुम्ही ना माझ्या आईच आहे, तुमची सेवा नाही चालणार. जिने जन्म दिला तिचीच सेवा करावी. हे जसं आहे तसं ज्ञान झाल्यानंतर सर्व देव सर्व जग एकच ईश्वर समजावेत, पण सेवा करताना मात्र आपलं जे उपास्य आहे त्याचीच सेवा करावी. या नियमाने संतांच्या एकनिष्ठेला बाद पोहोचत नाही. विठ्ठला कारण ते म्हणतायत, जेव्हा आम्ही या अनुभूतीवरती येऊन पोहोचतो तेव्हा आमचा असा बोध आहे, झाला देवांगे होईल आपण. हो, तयासी हे जन अवघे देव, ज्याला सर्व जगतच देव दिसतंय त्यात प्रश्नच कुठे आला नव्हे. ज्यांचा आजचा अभंग आहे त्यांचाच हरिपाठ डोळ्या पुढे आला. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. श्री संत एकनाथ महाराजांना गाढवात देव दिसला, हे तर आपण नेहमी ऐकतो ना. गाढवाला खांद्यावरची कावड उतरली आणि त्याला पाणी पाजलं, कारण तो पाण्या वाचून तळमळत होता. आजही दुष्काळ आहे, पण फक्त तसं वर्तमानपत्रातून आहे. खऱ्या अर्थाने काही इतका दुष्काळ मानला जातो असं काही नाही. पण सवलती मिळाव्यात म्हणून जो तो म्हणतो आमचा तो तालुका दुष्काळी जाहीर करा, तर इतका काही नाही. पण त्या काळी इतका दुष्काळ होता की प्यायला पाणी कुठंच मिळत नव्हतं. अशा स्थितीत त्या गाढवाचा प्राण वाचवण्याकरता एकनाथ महाराजांनी कावड त्याच्या तोंडात ओतली पाण्याची. बाकीचे लोक वेड्यात काढतो, इतक्या जवळ आपण आलोय आणि खुशाल गाढवाला पाणी पाजलं. एकनाथ महाराज म्हटले, तुम्ही याला गाढव म्हणा, मी म्हणतच नाही. उपाधी दोष वगळला तर त्याच्यात आमचा परमात्म्याचं चैतन्य आहे. एकांशेन स्थितो जगत हे तत्व आहे. एकांशेन स्थितो जगत, माझ्या एका अंशाने हे सगळं जगत स्थित आहे. माझाच अंश आहे. ममैवांश जीव लोके, त्या जीवसृष्टीतलाच हा एक प्राणी आहे. माझ्या अंशाने हे जगत आहे. एका जनार्दनी एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा शोभत असते. एकनाथ महाराजच म्हणतायत की त्या एका परमात्म्याच्या चैतन्यांनी हे जगत ही शोभा आहे. मग आता असं जर असेल तैतरी उपनिषदाचा तो श्लोक आहे, आपण अनेक वेळा ऐकलेला आहे. बहुश्याम हमे मेत प्रजा येती कामता तपस्तत्वान सूर्य सर्व जगत इतिहास येते. या तैतरी उपनिषदातल्या उक्तीप्रमाणे, तुकोबारायांच्या एकनाथ महाराजांच्या ज्ञानराज माऊलींच्या उक्तीप्रमाणे वा भगवान परमात्म्याच्या गीतेतल्या श्लोकाधाराने विचार केला तर परमात्मा तत्व सर्व एकच आहे, फक्त बदलली ती उपाधी. जरा पुन्हा ऐकून ठेवा. आपण ऐकतायत ना तुम्ही सर्व? या पोकळीमध्ये जे आकाश वास्तव्य करतं, या भिंतीच्या घराच्या उपाधीमुळे त्या आकाशाला नाव पडलं घटाकाश. एखाद्या ठिकाणी एखाद्या पोकळीत म्हणजे एखाद्या भांड्यात, एखाद्या मातीच्या डेऱ्यात, भांड्यात, मडक्यात वास्तव्य करणाऱ्या आकाशाला नाव पडलं घटाकाश. झरात आहे, मठात आहे म्हणून ते मठाकाश. पण खऱ्या अर्थाने आकाश हे उपाधियुक्त आहे का? नाही. जर घट ही उपाधी फुटली म्हणजे घट फुटला तर त्यातला आकाश कुठं राहिलं? मठ पडला, त्यातलं आकाश कुठे गेलं? कन्नड एसटी स्टँडवर घेतलं कधी? म्हणले आमचं मी ज्यात राहत होतो ते घर पडलंय, आता मी स्थलांतर करतो. हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, आकाशाला येणं आणि जाणं ही क्रिया संभवत नाही. कारण येणारा जाणारा जो द्रव असतो किंवा व्यक्ती असते ती संकोचित असावी लागते. संकोचित वस्तूला येणं जाणं ठरतं, व्यापक वस्तूला येणं जाणं ठरू शकत नाही. कारण जिथून यायचंय तिथून, जिथं यायचंय तिथपर्यंत जर ओतप्रोत तेच भरला असेल तर येणं जाणं त्याला कसं संभवेल? म्हणून इथं नसावा तिथे असावा मग येणं. बरं, इथून तिथे जाण्यासाठी तिथे नसावा मग तिथे जाणं, असा भाग आहे. आकाश आलं नाही, आकाश जात नाही, आकाश इथून तिथून एकच आहे आणि त्यामुळे येण्या जाण्याची क्रिया त्याला संभवत नाही. मग घटाची उपाधी आहे म्हणून घटाकाश, उपाधी आहे म्हणून मठाकाश, पण नाहीपेक्षा ते महाकाशच आहे. तसं चैतन्याला गाढवाच्या शरीराची उपाधी आहे म्हणून त्याला तुम्ही काय म्हणाल? गाढव म्हणाल की नाही? घोड्याची उपाधी आहे, घोडं म्हणाल बस. पण उपाधी वगळली तर चैतन्यच आहे. एकनाथ महाराज म्हटले, बाबा चैतन्य रूपाने पहा, उपाधी वगळा. ठीक आहे, गाढवाला पाणी पाजलं.
एकनाथ महाराजांना तिथे देव का दिसला याचं कारण मी आता प्रमाण म्हणून गेलो. झाला अंगे देव होईल आपण तयासी हे जन अवघे देव. स्वतः देव झाला त्याला जगत देव दिसते. नाथराय स्वतः देव म्हणून पाहत होते त्यामुळे गाढवाचे त्यांना देव दिसत होता. आपल्यालाच गाढव का दिसत? हा कळतं का नाही तुम्हाला? एकनाथ महाराजांना गाढव न दिसता देव दिसला. तुम्हाला मला का बरं नेमकं गाढव दिसतं? तसं नका म्हणू डायरेक्ट. आपण गाढव म्हणून ते गाढव दिसतं असं नका म्हणू डायरेक्ट. आपल्यालाच वाईट वाटेल. त्याच्यापेक्षा सर्वांगीण ईश्वराची अनुभूती प्राप्त नाही म्हणून देव दिसत नाही असं म्हणा. म्हणजे सांकेतिक भाषेमध्ये ते बरं राहील थोडंसं. मी कशा करता बोलतोय तुम्हाला हे एवढं? एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की बाबा भक्ती करताना एकाची करा, परंतु ज्ञान झाल्यानंतर सर्वम खलविदम ब्रह्म हे जे वेदवाक्य आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचा. आणि याच दृष्टीने एकनाथ महाराज त्या बोधावरती गेल्यामुळे ते सांगतायत मला श्रीगुरूचा प्रसाद प्राप्त झाला. अवघे त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ त्यांच्या निष्ठेचं दैवत आहे. परंतु ज्ञान झाल्यामुळे मला कळलं एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. नामदेवरायांना गुरुप्रसाद झाला तेव्हा ते म्हणतात नावामध्ये खेचरा पायी ओळखी झाली सर्वा ठाई. ज्ञानराज माऊली सांगतात निवृत्ती प्रसादाने मला काय कळलं? ज्ञान गुणगमे ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिधले माझ्या हाती. मला कळलं की हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. बघ हरी जनी दिसे हरी, वनी दिसे हरी, आत्मतत्वी दिसे, सर्व ठिकाणीच हरी आम्हाला दिसू लागला. बस असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. तुकाराम महाराज म्हणतात मला बाबाजी चैतन्याकडून कृपा झाली. त्यावेळेला मला झालं काय? विठ्ठल जळे स्थळे भरला रीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल म्हणता हरले पाप. संत म्हणतायत ही आमची अनुभूती आहे. म्हणजे देव सेवा करताना एक, परंतु ज्ञान झाल्यावर संपूर्ण जगात देव आहे असा दृष्टिकोन, असा बोध. इथपर्यंत आलो आपण. दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगतो. भजन करा विठ्ठल. टाळ्या वाजवा टाळ्या. टाळ्या वाजवा टाळ्या आणि म्हणत जा तोंडाने म्हणत जा. काहींच्या तर काय लक्षातही दिसत नाही काय चाललंय काय नाही. सर्वच देव आहे हा एक मुद्दा. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे. संतांना माहिती आहे की जगाची निष्ठा एकाच देवावर असेल असं नाही. लोकांना बदल पाहिजे. बदल आहे की नाही? सतत बदल. व्यवहारात घ्या परमार्थात घ्या असंच आहे. फार दिवस एक दिवस देव आवडत नाही आपल्याला. काही तर अशा वल्गना करतात रिटायर्ड. आता हा देव रिटायर झाला काय म्हणावं काय नाही. म्हणजे ते साधारणतः आपल्या जीवनावरून देवाची कल्पना करणारे माणसं याच्या पलीकडे नाही. त्यांना त्या 58व्या वर्षी मी जसा रिटायर्ड होतो मग 28 युगापासून अजून का रिटायर व्हायचा राहिलाय का? हा रिटायर झाला अशी एक आपल्यावरून आणि त्यांची कल्पना करणे असा एक भाग आहे. आपल्यावरून जग पाहणे असा एक भाग आहे. असो किंवा त्यापेक्षा विकारी वृत्ती असेल किंवा दृष्टी विकारली असेल तर सृष्टीच्या ठिकाणी दोषारोप केला जातो. हा नियम आहे. कावीळ झालेल्या माणसाला चंद्र पिवळा दिसणं काय नवल नाही. चंद्र पिवळा पडतच नाही. पडली ती याची दृष्टी पडली पिवळी. ज्वर नावाचा रोग झालेल्यांना दूध कडू लागणं स्वभाव आहे. आश्चर्य नाही. मग दूध कडू होत नाही. कडू झालंय ते याचं तोंड. ना तरी ज्वरे विटाळले मुख ते दुधाचे म्हणे कडू विख. किंवा दृष्टी वेधली कवळे ते चांदणी याते म्हणे पिवळे. देवी माझी या स्वरूपी निर्मळे देखती दोष. तसं सदोष परमात्म्याचं स्वरूप पाहतात. वास्तव निर्दोष मी समम ब्रह्म. परमात्म्याचं वर्ण निर्दोष स्वरूप आहे. परंतु ते सदोष मानलं जातं. तो दोष आपला आहे म्हणजे दृष्टीचा आहे सृष्टीचा नाही. बरं चला त्याप्रमाणे जगाला सतत देव बदलून पाहिजे. मग ज्याच्या त्याच्या सोयीनं देव बदलून पाहिजे. पण ज्याची पूजा करायची ज्याची भक्ती करायची त्याच्या स्वरूपाचं ज्ञान असावं. याकरता एकनाथ महाराजांना माहिती आहे की कोणाला कोणता देव आवडेल तर कोणाला कोणता देव आवडेल. कारण वारा परत देव आहे. बरोबर आहे ना? तसे तर 8 वारा ते न संपणारे आहेत. तसं जर बघितलं तर 33 कोटी ज्यांची संख्या आहे. आणि पुन्हा नवीन तयार करण्याचं म्हणजे प्रोडक्शन त्याचाही अधिकार तुमच्याकडे आहे. हे सर्व हक्क प्रकाशकाच्या स्वाधीन असतीलच असं नाही. हे ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे. पुन्हा नवीन देव तयार करण्याचे स्वातंत्र्य आहे. असे अनंत देव आहे. मग लोकांना देव आवडतात
जे जे आवडतील, पण त्याच्या स्वरूपाचं ज्ञान असावं म्हणून संतांनी 8 वाराचे 8 देव सांगितलेले आहेत आणि त्या सर्व देवाचं वर्णन स्तवन केलेलं आहे. कारण त्यांना माहिती आहे आमचा भगवान एकच खरा, पण त्यांनीच वेगळी वेगळी रूपं घेतली. घरी येली सोंगे आणि येणे अवघी पांडुरंगी. आमच्या पांडुरंग परमात्म्यानेच हे सोंग धारण केली की वेगळ्या आकाशात प्रतितम तो वेथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छती या नियमाने सर्व देवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छती. पण त्यातही देवच पाहून तोच परमात्मा पाहून पूजा करावी याकरता देवानीच ही रूपं घेतलेली आहेत. मग कोणती कोणती देवीचं रूप त्याचंच आहे वगैरे सर्व तुम्ही आणि जे जे देव आहेत ना ते त्याच्याच एका अंशाने आणि या देवाला त्याने देवत्व दिलेलं आहे. असो एकनाथ महाराज म्हणतात खंडोबारा ही एक देवत आहे. तसं एका ठिकाणी ते भगवान शंकराचाच अवतार असं म्हणून त्यांचं पूर्वचरित्र आहे, तो मानलेला एक भाग आहे. बर मग भगवान परमात्मा तो आहे खंडोबारा आहे. पण खंडोबारा पुढे वाघ्या मुरळीच नाचवणे 2-5 किलो भंडार उधळून त्याचा नाश करणे जवळजवळ आणि त्या दिवशी खुशाल पावशेरी घेऊन मस्त ऐकणे ही खंडोबारायाची उपासना ठरू शकत नाही. यापेक्षा खंडोबाराय काही वेगळा आहे आणि यापेक्षा त्याची भक्ती काही वेगळी आहे ही एकनाथ महाराजांना सांगायची आहे. विठाला विठाला बर खंडोबारायांची संतांनी कोणत्याच देवाची निंदा केलेली नाही एक लक्षात ठेवा, किंवा कोणत्याच देवाला कमी लेखलेलं नाही. पण एवढं नक्की सांगितलंय हे सगळ्या देवाचा देव मात्र तो एकच आहे हे विसरून चालणार नाही. ज्याचे त्याचे अधिकार परत्वे देव सगळेच आहेत नाही असं नाही. नाहीतरी एखाद्या मोठ्या माणसाला आता राष्ट्रपती आहे पण राष्ट्रपतीला जर भारत देश चालवायचा आहे तर कोणाला तरी पंतप्रधान केलंच पाहिजे, कोणाला तरी गृहमंत्री केलं पाहिजे, कोणाला तरी संरक्षण मंत्री केलं पाहिजे, कोणाला तरी कोणतं तरी मंत्री करून हे सगळं जाळं पसरवलं पाहिजे आणि या सगळ्यांकडून हे काम कारभार राबवले गेले पाहिजे. हे जसं आहे ना शेवटी बाबा तुम्ही इकडचं तुम्ही सांभाळा, तिकडचं तुम्ही सांभाळा, तिकडचं तुम्ही सांभाळा हे विभाग पाडले आणि ते अधिकार त्यांना दिले. तसे भगवंतांनी हे मंत्री तयार केले. बैसविले वो उदो असुते अरे फिरे घर घरी भूतवावरे परिमद व्यर्थसीन वाटला व्यर्थसीन वाटला तुझ म्या फुलवरा बांधिला. ही जगदंबा देवी भवानी तिचंही वर्णन केलेलं आहे. आता एकनाथ महाराजांनी खंडोबारायांचं वर्णन करणार आहे दुसरा अभंग स्वतंत्रच आहे एकनाथ महाराजांचा. एकनाथ महाराज म्हणतात वारी हो वारी दे गागा मल्हारी त्रिपुरारी हरी तुझ्या वारीचा भिकारी. वारी हो वारी दे गागा मल्हारी वाहे घोड्यावरी वरी बैसली भारता सुंदरी वाघा मुरळी नाचती परोपरी आवडी ऐसी पाहिन गे जुरी. वारी हो वारी दे गागा मल्हारी. बस हे बरं वाटतं तुम्हाला का नाही? म्हणजे हे काय गाणं बिणं नाही. बस मग हे जे अभंग आहेत संत महात्म्यांचे संत महात्मे सांगतात ही खंडोबारायांची वारी आहे. खंडोबारा एक देवत आहे पण त्या देवाचं आणि असं सांगतो तुम्हाला मी जसा पंढरपूरचा भगवान परमात्मा आहे म्हणजे त्यांचे जे आहेत उपासक त्यांना वारकरी म्हणतात. हे तर बरोबर आहे ना. पंढरीचे वारकरी. देवीचे उपासक असतील त्यांना काय म्हणतात? तुमचं लक्ष आहे की नाही ऐकण्याकडे? हा का उगट लुटू पाहता? लक्षात येतं ना तुमच्या सर्वांचे आहे. देवीचे उपासक असतील त्यांना काय म्हटलं जातं? भोपे. भोपे देवीचा भोप्या. हा बस हे भोपे म्हणण्याची प्रथा आहे त्यांना. तुम्ही तुळजाभवानीकडे तिकडे जा. ए बोरे काय प्रकार चालू आहे हा? तसं भावाशिवाय भक्ती उपयोगाची नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की आम्ही भावाचे पाहुणे भलते आहो. आम्ही भावामुळेच त्याचे पाहुणे झालोय, कशामुळे झालेले नाही. एरवी उपचार मिशे मी कवनाही नाकळे का. एरवी हा शब्द भाव वगळून आलेला आहे. एरवी म्हणजे भाव वगळला तर कोणते उपचार मला दिले तर उपचारे मिशे मी कवनाही नाकळे. मी उपचाराने मी निमित्ताने कोणा आकळला जात नाही. मी आकळतो फक्त भाव बळे आकळे. एरवी न आकळे कशाने आकळला न जाणारा पण भावाने आकळला जातो. असा भाव म्हणजे या प्रेमाशिवाय भक्ती होत नाही. भाव प्रेम हे एका अर्थाचे शब्द आहेत समानार्थी आहेत. बस
प्रेम भाव देवाकारणे भाव तस्मात किंवा भावे न देवं कलयानरेंद्रम किंवा भाव ही विद्येते देव तस्मात भाव ही कारणम किंवा भागवतात भक्त्या कृष्ण केवळ नचगुण भक्ती प्रिय माधवा बरेचसे श्लोक शास्त्रामध्ये आले त्याप्रमाणे. बर देवाला प्रेम पाहिजे तर ती भक्ती आहे. त्याचं एकनाथ महाराज म्हणतात बाबा खंडोबारायांमध्ये तुम्हाला तो स्वरूपाने प्रवेश करायचा आहे का, अहम संपूर्ण सोहम मध्ये प्रवेश करायचा आहे का, सोहम या नगरात जायचं का, मग प्रेम नगरावारी तू पहिल्यांदा प्रेमाची वारी कर. पण या प्रेमाचे पुन्हा दोन प्रकारे सांगतो. भजन करा विठाला विठाला. तुम्ही म्हणाल एकनाथ महाराज तुम्ही आम्हाला प्रेम संपादन करायला सांगता, पण एरवी ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी असं वर्णन केलंय की माणसाला रडवत असेल तर प्रेम. नेमकं काय रडवतं माणसाला? प्रेम तादात्म्य, प्रेम संबंध रडवतोय माणसाला. माणूस रडवत नाही, माणसातलं प्रेम रडवतं. काय ही भाषा चुकीची माझी? तुम्ही नेहमी ऐकताना वर्तमानपत्रात माणसं मेल्याची संख्या आपण नेहमी वाचतो ना, पाहतो ना. माणसं मेल्यावर माणसं रडतात का? नाही का? दीड घाटात एसटीचा ऍक्सिडेंट झाला, 10 माणसं मृत्युमुखी पडली, असं कधी घडलं? खुशाल वर्तमानपत्रात बातमी वाचतात आणि खुशाल त्या मग मध्ये चहा बिस्किट बुडून खातात. काय नाही, एसटीचा ऍक्सिडेंट झाला, या एसटीतील 60 ते एसटी 65 125 प्रवासी जागीच ठार झाले. बिस्किट बुडवून खा, जागीच ठार झाले. तिकडं ते ठार झाले, इकडं हा बिस्किटाला ठार करतो. काय दुसरा माणूस म्हणू लागा म्हणजे काय तरी काही मुखपृष्ठावर काही फ्रंट पेजला काही बातमी म्हणलं. मग झालं काय? अहो देवी घाटात एसटीचा ऍक्सिडेंट झाला, 2 एसट्या जागीच सकाळचा झाला, 125 प्रवासी मृत्युमुखी पडले. खुशाल बिस्किट खाता, आपला काय संबंध? संपलं. त्यांचे ते मेले, आपला काय संबंध? तो म्हणा मी तेच सांगायला आलोय. म्हणजे काय त्या मरणाऱ्यांमध्ये तुझी सासू पण होती. हा मग बदललं काम, क्रिया ऍक्शन बदलली एकदम. कारण काय हे कळलं तुम्हाला? मनुष्य मनुष्याला रडवीत नाही, मनुष्य मनुष्यातला प्रेम संबंध रडवतो. कितीतरी अशा गोष्टी आहेत तुम्हाला माहितीच आहे. मामाकडे बाळू गेला, मामाकडे जेवण केलं, झोपलं. झोपल्यावर मध्यरात्रीला मामी साहेब आल्यानं जागा केलं. बाळू उठ रे. म्हणजे काय? शामराव पाटलाच्या मुलीची तब्येत अचानक सिरियस. तो म्हणला मामी साहेब काही तुमच्या डोक्यावर परिणाम झाला? शामराव पाटलाच्या मुलीची तब्येत बिघडण्याचा, मला जागा करण्याचा काय कार्यक्रम भाऊ संबंध आहे? झोपू द्या मला, प्रवासातून मी त्रासून आलो, झोपू द्या. तो ती बाई म्हणे मामी साहेब बाळू संबंध असल्या विना मी तुला जागा करेल का? काय संबंध? अरे जरा शांततेने घे. तुझी भावी होणारी जी पत्नी, परवा जिच्याबद्दल तुझी नक्की झालंय, आता तुला माहिती नाही कारण हा पूर्वीचा काळ, काक्यानी मामानी चुलत्यानी वडिलांनी येऊन परस्पर पसंती करावी, याला फक्त बोवल्यावर हजर ठेवावं, संपला विषय. तो पूर्वीचा काळ. तर तुझी जिच्याबरोबर सुपारी फुटली, साखरपुडा झालाय, जवळजवळ सगळं ठरलंय, भावी होणारी पत्नी तुझी तीच ती शामराव पाटलाची मुलगी आणि तिचीच तब्येत अचानक बिघडली. बदलला. हे तर कळतं ना. मग हे न कळायला काय झालं? हे चांगलं कळतंय. हो म्हणतोय चांगला कळतंय. हे न कळायला काही विशेष आहे? सोपं आहे का? मग त्याला रडायला कारणीभूत कोण आहे? मग भगवंता देवा वाचो रे, वाचो रे, शामराव पाटलाच्या मुलीला वाचो रे. असं का? याचं कारण आहे मनुष्य मनुष्याला रडवीत नाही, कुत्र देखील मनुष्याला रडवतं. काही माणसं रडवीत नाही, ते माझे नाहीत त्याच्याबद्दल हा रडत नाही, ते कुत्र माझं आहे, मग बस रडत. त्यातला प्रेम संबंध रडवतोय. ही वस्तू माझी आहे, बूट माझा आहे, मग चोरी गेल्यावर रडतो. दुसऱ्याचं बरं गेलं, पाप गेलं, दुसऱ्याबद्दलचं वाक्य हे. दुसऱ्याचा गेलं तर पाप गेलं समजा, बरं झालं, बरं झालं. आणि आपला जाऊ द्या, नाही हो आजच आणला होता. असा प्रकार आहे. मग बूट रडवीत नाही, बुटावरचं तादात्म्य रडवतंय, प्रेम रडवतंय. चला ज्ञानेश्वरीतलं सांगतो, दुसरं कशाला सांगण्याची गरज आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रेम कसं मरण्याला कारण ठरतं. कोणी एक वणी विचित्र पुतळा जेवावया बैसला, त्याचे जेवण पुरे न होता जे पात्रे तोच भक्षिला. प्रकार काय घडला लक्षात आला तुमच्या? भुंगा मकरंद सेवन करण्याकरता गेला आणि मकरंद सेवन करताना त्या फुलाचं तादात्म्य धरून त्यातच लिप्त झाला. ते होतं सूर्य विकाशिनी कमळ. सूर्य मावळला, त्या कमळाची क्रिया आपोआप घडते. सूर्य मावळला की त्या पाकळ्या मिटतात आणि सूर्य उदय झाला की कमल करिका धालेपणे हृदयच्या मकरंदाती राखून किंवा अनन्य गती कमळा सूर्य उदय जे वेळोवेळा सूर्योदयमान झाला की अनन्य असणाऱ्या कमळाच्या अगदी फाकतं ते आपोआप उघडतं पाकळ्या. तसं ते त्यात जाऊन आटकलं ते भुंग नेमकं. आता घरी यावं की नाही, त्या फुलाचा मोह सुटेना त्याला, त्याचं तादात्म्य, त्याचं प्रेम निर्माण झालं आणि त्या फुलावरच मकरंद शोध करीत बसला. करता करता सूर्यास्त झाला, मावळला. सूर्य मावळल्याबरोबर ते पाकळ्या मिटल्या, ते त्याच्यातच अटकलं, म्हणजे बंदिस्त झालं ते होऊन.
रात्रीचा तो हत्ती आला जलक्रीडा करण्याकरता. आता ती हत्तीची जलक्रीडा, मोठ्या सरोवरात ते कमळ होतं, त्या कमळाच्या जवळ हत्ती आला प्राशन करण्याकरता जलक्रीडा करणार. उन्मत्त अवस्थेत त्या हत्तीने ते कमळ सोंडेनं उपटलं, पायाखाली टाकलं आणि रगडलं गेलं, त्यात हे भुंग मेलं. मग आता याच्या मरण्याला कारण काय? कोणी एक वनी विचित्र पुतळा जेवावया बैसला, त्याचे जेवण पुरे न होताचे पात्रे तोची भक्षिला. वानानेच याला खाल्लं, याने त्याला खाण्याऐवजी असा प्रकार झाला. म्हणजे त्याच्या मरण्याला कारण म्हणजे फूल नव्हे, फुलं अनेक होते. फुलाचं तादात्म्य, फुलाचा संबंध ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतायत की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कल्पना करा भ्रमर भेदी कोडे भलतैशे काष्ट कोरडे. त्याच्या मनात आलं तर भ्रमर भलतैशे काष्ट कोरडे भेदी. तो भुंगा काय करतो? मोठे मोठे लाकडं कोरतो. चंद्रसेनेचा पलंग कोणी कोरला? खरे कोरण? तुम्हाला एखाद्या नटाचं नाव विचारा, बरोबर सांगाल तुम्ही. पण हे काय माहित नाही, रामायण नाही, इतिहास नाही, काय नाही. चंद्रसेनेचा पलंग भुंग्याने कोरला म्हणजे भुंगा इतका समर्थशाली आहे. मग एवढा मोठा लाकूड तोडणारा, फोडणारा, कोरणारा भुंगा कोळ्या कलिकेत का अटकून मरू शकतो? याचं कारण त्याचं प्रेम. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेच उत्तीर्ण होईल प्राणे परी कमलदल चिरून येणे. बस कमलदल चिरून येणे त्याचं उत्तीर्ण होईल प्राणे. मग याचं कारण काय? स्नेह, प्रेम. मग प्रेमाने मनुष्य मरतो. आणि एकनाथ महाराज या अभंगातून सांगतात, प्रेम नगरावारी. याचा अर्थ काय? विठ्ठल विठ्ठल. तर त्याचं झटकन उत्तर सांगतो. प्रेम हे घातक आहे, रडविणार आहे, नवे मरण्यापर्यंत कारणीभूत ठरणार आहे. पण कोणतं? असद विषयक जे प्रेम ते रडण्याला रडवण्याला कारणीभूत आहे. पण सदविषयक जे प्रेम आहे ते मात्र जन्मोजन्मी हसवण्याला कारण प्रेम आहे. फक्त ते ट्रान्सफर करा म्हणजे त्याचा विषय बदला. प्रेम तेच, पण ते प्रेम विषयावरच काढा आणि संकल्पावी माया संसाराची. संसार माया म्हणजे प्रेम अर्थाने हा शब्द आलेला आहे. संसारावरची माया प्रेम काढा आणि संकल्पा, त्याचा संकल्प करा ईश्वराच्या ठिकाणी. तुम्ही म्हणाली कसं काय? कबीरदास महाराजांनी सोपं सांगितलं. एक जण मनुष्य आला, मला महाराज काय भक्ती कशी काय असते हो? म्हणजे तू कोण आहे? म्हणजे मी शेतकरी. मग तुला शेतीचं ज्ञान आहे ना? म्हणजे या सेवका नाव धरलं का ना? हे तर कळतं तुला. म्हणजे कसं काय? इकडचं वाफ्यातलं रोप उपटायचं, शेजारच्या वाफ्यात लावायचं की कांदे झाले. कांदे पहिल्यांदा एका वाफ्यात अगोदर रोप बनवावं लागतं ना, आणि या वाफ्यातलं रोप उपटायचं आणि शेजारच्या वाफ्यात लावायचं की सुरू कांदे. म्हणजे हे कळतं मला. मग तसंच भक्ती या सेवका नाव धरलं का ना? संसारावरचं प्रेम काढायचं आणि देवावर ठेवायचं, झाली प्रेम. बस तेच प्रेम आणि तीच भक्ती. हेची थोडं भक्ती आवडते देवा. बस संकल्पावी माया संसाराची, तसं संसारावरचं काढायचं, देवावर द्यायचं. संसारावरचं प्रेम रडवतं आणि परमात्म्यावर जर प्रेम केलं तर बस परमात्म्यावरचं प्रेम हसवतं, नवे सुख देतं, नवे जन्मोजन्मी त्याला आणि दुःखापासून वाचवतं. असं परमात्म्यावरचं प्रेम आहे. म्हणून संतांनी फक्त प्रेम केलंय देवावर. देवाशिवाय दुसऱ्या कोणत्या असत वस्तूवर प्रेम केलेलं नाही. ते म्हणतात आमच्या प्रेमाचा एकमेव विषय सर्व संगी विठाला तू एकला आवडती, तू एकला आवडती, तू एकला आवडती. सर्व संगी विठाला तू एकला आवडते, तू एकला आवडते, तू एकला आवडते. तू एकटा आम्हाला फक्त आवडतो, बाकी बाकी काय नावडे विठ्ठले विना तुझे. माझे मला एकंठ झाले, प्रेम देवाला द्या, प्रेमाचा विषय परमात्मा बनवा, म्हणजे तुमचा अहम कणू आणि सोहम मध्ये प्रवेश होईल. ही सूचना आणि खंडोबाला यांच्या उपासकांना श्री संत एकनाथ महाराज आजच्या दिवशी देत आहेत. अहम वाघा सोहम वाघा शाबास प्रेम नगरा वारे. पण त्याच्या पुढे पुन्हा सूचना ऐका जरा, खबरदारी बाळगा त्याची. सावध होळी नाही तर झोपेतल्या झोपेत. सावध होळी मला ते फार भजनी लागा. तुम्ही मला भजनात सावधगिरी, जरा व्यवहारात या भजनाचे सावधगिरी बाळगावी लागते. कित्येक टाळकऱ्यांच्या शर्टाचा पुढचा भाग तुटलेला दिसतो. तुम्ही बघा कित्येक ते खुणच ती इथलं शर्ट चाळण झालेली समजावी त्याची पाळाची त्या गायण्याची.
तुम्ही भजनी हा मग हे नाही का म्हणजे ती एक निशाणीच. असं का सावध न होण्याचा तो प्रकार चालल्या. भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. पण याच्याकडे पाहिलं तर असं वाटतं 100% आळस आला. याचा भागही जात नाही, शीनही जात नाही. दाबाळी देतो काय वाटत. आता जर अंगी प्रेमाचे भरते नेघो उतार चढते, असं प्रेमाचं भरत जर आलं तर आता कशाला वाजेल, आता उत्साहाने वाजेल तो. हे जसं आहे सावध. कारण आम्ही आमच्यावरून सांगतो तुमचं सांगण्यापेक्षा. आता तुमचं काय ते तुम्हालाच माहिती आहे की नाही. सावध होणी भजनी लागा हा लौकिक अर्थ आहे, पण खऱ्या अर्थाने भजन करणे हे भक्तीचं एक स्वरूप आहे. भजनाने देवाला आळवणे. इथं सावध व्हायचं म्हणजे काय करायचं, त्याचं ज्ञान करून घ्यायचं. ज्ञान. महाराज म्हणतात सावध होणी भजनी लागा. याचे 2 अर्थ पुन्हा सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. भजन करीत नसतील, प्रपंच विषयच भोगत असतील, त्यांना उद्देशून एका अर्थाने हा शब्द आहे. सावध व्हा, भजनाला लागा असा अर्थ आहे. संसारातच पूर्ण वेळ घालवू नका. संसार करणं एवढीच जबाबदारी समजू नका, तर भजन करणं भक्ती करणं ही एक जबाबदारी आहे. सावध व्हा. फार सावध फार छान आहे. आणि परमार्थ सावध झालाय त्याचाच परमार्थ आहे. सावध झाला नाही तो परमार्थ करू शकत नाही. हो सावध झालो सावध झालो हरिया आलो जागरणा हरिया आलो जागरणा. आता सावध झालो हरीच्या आलो जागरणा हरीच्या आलो जागरणा. संत आम्ही सावध झालो म्हणून हरीच्या जागरणा आलो. जे सावध झाले नाही ते हरीच्या जागरणाला आले ते घरीच गोदड्या सांभाळतात. तुम्ही जा मी पोरही सांभाळतो आणि घरही सांभाळतो, तुम्ही जा. ते तिथंच गोदड्या सांभाळायला बसले. आणि जे सावध झाले हरीच्या आलो जागरणा हरीच्या आलो जागरणा. जो सावध झाला तो जागरणाला आला, देवाच्या भगवंताच्या हरिजागर करण्याकरता आला. आणि खरे सावध तेच झाले. मला वाटतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. समर्थ रामदास स्वामी लग्नात सावध या शब्दाने खरे सावध झाले. लग्न आमचे सगळ्यांचे झालेत, पण सावध किती झालेत. ब्राह्मण बुवा घसा फुटेपर्यंत म्हणतायत आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरो. सावधानतेची पूर्ण वेळ भरली. आता तरी सावध हो. पण हा म्हणतोय काय सावध काय. रामदास स्वामींना फक्त सावधान असं एकदाच शब्द उच्चार समर्थ रामदास स्वामी विचार केला. सावधान हा बोर्ड केव्हा असतो रे. अरे बा सावधान रेल्वे क्रॉसिंग बरोबर. रेल्वे पास करायची ओलांडायची. सावध इकडे तिकडे पहा, थांबा, पहा, मग जा. असा बोर्ड असतो. तुम्ही बघा जरा केव्हा अगोदर थांबा रुका, नाही तर मला वाटलं काहीच नाही. थांबा पहा आणि मग जा, नाही तर चाल. त्याच्यापेक्षा सावध व्हा. सावधान. तिथे किंवा मोठी इलेक्ट्रिक डीपी आहे किंवा एक खांब आहे किंवा लाईन आहे, तिथे सावधान. विजेचा दाब किती, पण काय सावधान म्हणजे बाबा सावध होय, कारण आजपासून हे सगळं तुझ्या मागे येणार आहे. सावधान. वानप्रस्थाश्रम संन्यासाश्रम ब्रह्मचार्याश्रम तुझ्या आधारावर राहतील, तेवढ्यांना जोपासण्याची जबाबदारी तुझ्यावर आज सुरू झाली. सावधान. या बाईचं सर्व तुझ्यावर काय, तिचं डोकं दुखलं तर गोळ्या तुला आणायला जावं लागतील. सावधान. काय असेल सावधान. यापेक्षा तुम्ही बघा म्हातारपणी आम्ही विरोधाने सांगत असतो म्हातारीची मान हलते म्हाताऱ्याची हलते, पण फरक आहे. तिची मान अशी हलते म्हाताऱ्याची अशी हलते. बारकाई न पहा हालता दोघांच्या माना, पण हलण्याचा फरक आहे. कारण त्या मानेला आयुष्यभर प्रॅक्टिस. तेल आणा, मीठ आणा, गोड तेल आणा, खोबरे तेल आणा, वांगे आणा. हे म्हणतं एवढ्या वेळ सांगू नको. याचं नाही म्हणून टाइमपास करण्यामुळे आयुष्य आणा. विठ्ठल 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 विठ्ठल. सावधान हा शब्द खऱ्या अर्थाने आणि संसारातून विकारातून सावध होणे आणि परमात्म्याकडे धाव घेणे या अर्थाने आलेला आहे. विनोद सोडा.
बस आध्यात्मिक दृष्टीने. आणि तसं जे सावध झाले ते खऱ्या अर्थाने परमात्म्याकडे आले, जे सावध झाले नाही ते परमात्म्याकडे आले नाही. म्हणून एकनाथ महाराज पहिल्या अर्थाने हे म्हणतात, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारे. तुम्ही सावध व्हा आणि भजनाला लागा. पण त्यातही पुन्हा सावध व्हा, म्हणजे आता लागले भजनाला, पण भजनातही आले ना तरी सावध व्हा. तुम्ही आता भजनाला लागलो तरी सावध का? हो, सावध व्हा की आपण वयाच्या कितव्या वर्षी परमार्थाकडे आलो आणि आपला कोणत्या गतीनं परमार्थ चालू आहे, आणि साधारण आपलं आयुष्य किती उरलं असेल. आणि सूर्य मावळायच्या अगोदर गाडी आपली डेपोपर्यंत पोहोचते का घाटात तर नाही दिवस मावळायचा. सावध व्हा, नाही तर चाललंय रेंगाळत रेंगाळत. आमचे वडील माळकरी होते, आजोबा माळकरी, मी आपलं पहिल्यापासून माळकरी, पण जिलेबी असली की एकादशी सोडायची तयारी. काय जरा सावध व्हा, सावध व्हा. माळकरी आहे पण गंध लावला तर मग लोक काय म्हणतील. असं आहे. बरं, आम काय तुळशीला पाणी नाही घातलं चालला, देवपूजा नाही, काय नाही, आणि काय मग निसतच काय. महाराज सावध हो, आयुष्य किती उरलंय लक्षात घे, त्यातलं किती चाललंय. आता माझं वाटत असे भय दिवसे दिवस चालत जाय, येथे मी येऊनी केले काय, नाही तुझे पाय आठविले. सावध हो आणि त्याचं ज्ञान करून घे. मी काय करतोय, काय करायला पाहिजे, त्यात त्या अनुभूती आली का, काही परिवर्तन घडलंय का. जसा दुकानदार म्हटला की तो दररोज संध्याकाळी तेरीच लावतो की नाही, हे तर माहिती तुम्हाला. ताळा ताळा म्हणता का तुम्ही त्याला, ताळेबंद नाही, काहीच नाही म्हणून काहीच म्हणत नाही. म्हणजे जमा खर्च शिल्लक ही मिळवल्याशिवाय दुकानदार जेवण करायला येत नाही. ती ताळेबंदी रात्रीच्या रात दररोज ताळा. तसं तुमच्या जीवनाचा ताळा जमला पाहिजे. जर ताळा चुकला तर संपलं. बस ताळा लागला पाहिजे. आज सकाळपासून मी संध्याकाळपर्यंत काय केलं, काय करायला पाहिजे होतं, काय काय चुका घडल्या, उद्या ह्या घडता कामा नये, आणि उद्या जे चांगलं करायचंय ते यापेक्षा अधिक झालंच पाहिजे. याला ताळा म्हणतात जीवनाचा. तो ताळा बसतोय का बघा तुम्ही, त्याची तेरीस बघा तर खरं, ॲडिट करा तर तुमचे तुम्ही आधी तर व्हा, आणि मग बघा. महाराज म्हणताय सावध व्हा आणि मग भजनाला लागा. यापेक्षा अजून एक महत्वाचा भाग आहे की ज्ञाना वाचून भक्ती आंधळी समजा. भक्ती करतायत पण ज्ञान नाही, मग ज्ञान नसेल तर ती भक्ती तुम्हाला ईश्वराकडे नेणार नाही. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची चित्ती देव घ्यायचा, देवाची प्राप्ती होईलच कशी काय, कारण ज्ञान नाही ना. कोणाची भक्ती करतो त्याचं ज्ञान, कशी करतो त्याचं ज्ञान नाही, कशा करता करतो त्याचंही ज्ञान नाही, म्हणजे याला ज्ञान म्हणतायत. सावध व्हा हा एक महत्वाचा भाग आहे. भजनी लागा आणि देव करा कैवारे. देव करा कैवारी म्हणण्याचा अर्थ असा आहे, तुम्ही किती समर्थ व्याही करा तो तुमचा कैवार घेणार नाही, पण भगवान एक कैवारी करा की तुम्हाला कोणीच करण्याची गरज नाही. विठाला विठाला ज्यांनी देव कैवारी केलाय त्यांना काहीच करण्याची गरज नाही. कितीतरी कथाभाग तुमच्या डोळ्यापुढे आले असतील. गजेंद्रांना किती कैवारी होते ऐकून आहेत का नाही तुम्ही, किती कैवारी होते? 1000. तुमची तर तितकी नातेवाईक नसतील. 1000. बरं, त्यांनी देखील आपली शक्ती पणाला लावून 1000 वर्ष झुंज दिली नकरा बरोबर. तुमचे आमचे नातेवाईक जमा करा, किती दिवस लढतात आपल्यासाठी पहा. कसलं काय कसलं जाऊ द्या. 1000 वर्ष लढले, पण शेवटी एवढे हसूनही त्याला शेवटी देव कैवारी करावा लागला. कोण होईल या ब्रह्मांड चालक, आपणच हाक येईल हाके. शेवटी त्यालाच बोलवावं लागलं. त्यांनी कैवार घेतला तेव्हाच गजेंद्राचा नकरापासून उद्धार करता आला, अन्यथा करता आला नसता. एवढा मोठा हत्ती आणि त्यातल्या त्यात बाकीचे 1000, आणि त्या 1000 अशा 1000 वर्ष एका नकराने लावून धरले होते. कदाचित तुम्हाला शंका येईल, मला ऐकत असाल लक्ष ठेवून, तर तुम्हाला एवढं ते नखर, म्हणजे नखर तर कळतं तुम्हाला, मगर वगैरे काय म्हणतात तुमच्या ते कळतं ना. आणि एवढ्या मोठ्या हत्तीला आणि त्याच्याबरोबर 1000 हत्तीला आणि 1000 वर्ष त्यांनी कसं काय लावून धरलं. त्याचा श्लोक आहे भागवतामध्ये, नक्र स्वस्थान मासाचे गजेंद्र मपी कर्षते. आपल्या स्थानात जोपर्यंत नक्र आहे तोपर्यंत गजेंद्राला तो आकर्षण करतो, आणि एकदा त्याचं स्थान सोडून तो आग्रा रोडवर जर फिरायला आला तर शुनापी परिभू येते. कुत्र देखील त्याचे हाल करतं, शेपटीला धरून ओढतं. फरक कळला का? स्वस्थान मासाचे नक्र मग गजेंद्र अपिकर्षती. त्यामुळे 1000 वर्ष त्या गजेंद्राला तो आटोपला नाही. शेवटी भगवान धावून आले आणि त्याचा उद्धार केला. तात्पर्य देव करा कैवारी, यासाठी देव आपला करा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. द्रौपदीला सिंहासारखे 5 पती होते, पण शेवटी भगवंतालाच पाचारण करावं
कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी आणि विघ्ने निवारी कृष्णा धावरे. देवा तुला काय माहिती नाही, किमन जानाशी केशव हेनादे रवानाथ वगैरे कृष्ण कृष्ण महायोगी विश्वात्मन विश्वभावन, तुला माहिती नाही. धाव शेवटी देवाचा धावा करावा लागला. मग एकनाथ महाराज तुम्ही असं करा, तो कैवारी करून घ्या, बाकी काही करण्याची गरज नाही, आणि मग आमच्या खंडोबारायांची वारी करा. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी हीच आमच्या म्हणजे माझ्या आत्मीयता दाखवतात की तोच माझा मल्हारी देव भगवान, त्याची ही खऱ्या अर्थाने वारी ठरणार आहे. अशी वारी करा तुम्ही. पण ती वारी करताना खंडोबारायाकडे जाताना ती मुरळी आडवी येते. हो, ती खंडोबारायाकडे जाऊ देत नाही. बहुअंश लोकांचं आकर्षण तीच करून घेत ठरते, आणि म्हणून एकनाथ महाराजांनी सूचना दिली, पण इथं वेगळी मुरळी आहे बरं, नाही तर गैरअर्थ घ्याल तुम्ही. हो, कोणती मुरळी आहे त्याचा अर्थ मी सांगणार आहे. माने घाल, एक मसरवाल्या माने घाल, जर नीट पाय माझ्याकडे राहतो, राहतून डोळे झाकत पाय. हे असंच दिसतं बिचार, झोपाळ्याचा माऊस भाऊजी ना. एकनाथ महाराज म्हणतायत त्या देवाकडे जाताना मुरळी येते, तर त्या मुरळीकडे तुमचं लक्ष भरू नका त्या मुरळीचं, तर खंडोबारायांकडे जा. त्यात ती मुरळी कोणती आणि तिला पाहिलं तर काय होईल त्याचं वर्णन 3ऱ्या चरणात. बघायचं मुरळी कोणती आणि तिला बघितलं तर काय होतं, या दोन्ही गोष्टी एकनाथ महाराजांनी या अभंगाच्या आणि दुसऱ्या चरणात म्हणावा 3ऱ्या इथे सूचना दिलेली आहे. एकनाथ महाराजांत इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकद्वारे, त्या मुरळीला बघाल तर नरकद्वारे पडाल. बर, याकरता ही मुरळी कोणती हो, तर इच्छा. पण इच्छा ही जी मुरळी आहे हे 2 अर्थाने इथे श्लेष अलंकार आहे. 2 अर्थाने इच्छा मुरळी म्हणजे कोणती. पहिल्यांदा जर आध्यात्मिक स्वरूप डोळ्यापुढे घ्या. भगवान परमात्म्याच्या इच्छेनं जी निर्माण झाली ती इच्छा म्हणजे माया. कारण ज्ञानेश्वर महाराज तिथे इच्छा अशा शब्दाने वर्णन करतात. तिथे इच्छा ही कुमारी झाली आणि ती कामाची या तारुण्या आली. ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे या मायेचं वर्णन करताना परमात्म्याची ती इच्छा आहे, इच्छा परमात्म्याची इच्छाशक्ती तीच माया स्वरूपाने निर्माण झाली आणि जगताला निर्माण केलं, आणि त्याच इच्छेनं परमात्मा सगुण साकार झाला आणि परत या दोघांमधून ही जगताची निर्मिती झालेली आहे. दुसऱ्या एका अभंगात असं वर्णन केलेलं आहे. नव्हे त्याची कैसे झाले रे खेळिया, नाही त्याची लागले नव्हे त्याची कैसे झाले रे खेळिया, नाही त्याची लागले शिव शिवनामे पावले आपुलीत आवडी आपापनाते झाले रे, आपुलीत आवडी आपापनाते झाले रे, आपुलीत आवडी आपुलीच आवडी धरून खेळिया, आपापना ते व्याले रे, आपापना ते व्याले ती आपलीच आवड. आवड हीच इच्छा, इच्छा आवड या अर्थानेच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इच्छा ही कुमारी झाली, त्या परमात्म्यापासूनच ही जन्माला आली.
बर. आणि पुढे घडलं कसं काय? तिने बापची दादला केला. भारुड तर माहिती तुम्हाला, मग भारुडाचा प्रस्ताव आपल्या भागात पुष्कळचा आहे की नाही. तिथे असं घडलं की ती माया परमात्म्यापासून जन्माला आली पहिल्यांदा. बर. आणि ती माया परमात्म्यापासून आली आणि तिने तो म्हणजे पिता ठरला, तोच तिने पती केला. बर. आणि पती केल्यानंतर पुढे असं म्हणतात की तिने बापाची दादला केला. बर. पुढे ऐका, आता पती केल्यानंतर पण असं काही घडलं की त्या पतीपासून आणि जगत निर्माण केलं, पण पतीच्या दृष्टीला न पडता भ्रतराचे दृष्टी. बस. एका जनार्दनी या गोष्टी विचारा सद्गुरूच्या मुखी. ती देखील एकनाथ महाराजांचंच भारुड आहे. एकनाथ महाराज म्हणतायत, आयशी व्याली ती सकळ सृष्टी, पण न पडता भ्रतराची दृष्टी. एका जनार्दनी ह्या गोष्टी विचारा सद्गुरूच्या मुखी. उगाच घोटाळा करून ठेवाल तर त्यांच्याकडून समजून घ्या आणि म्हणजे मग कळलं तुम्हाला. सकळ सृष्टी व्याली पण भ्रतराच्या दृष्टी पडली नाही. म्हणजे याच्यात देखील अध्यात्म भाग आहे की त्रिवीर गुणमय भावरेवी सर्वमिदम जगत मोहित नाभि जानाति मामे परमवेयम. गीते सांगतात भगवान परमात्मा. या मायेने जगत निर्माण केलं पण परमात्म्याच्या दृष्टीला चोरून केलं. परमात्म्याला दिसली नाही. आणि खऱ्या अर्थाने सांगू, परमात्म्याला दिसते तेव्हा मायाच शिल्लक राहत नाही. परमात्म्याच्या न दिसण्यात जी सिद्ध होते तीच माया आहे. बस. मायेचं वैशिष्ट्यच हे आहे, ती कार्य करते पण दिसत मात्र नाही. अशी एक माया आहे आणि त्या मायेचा विशेष गुण हा तसं परमात्म्यापासून निर्माण झाली. परमात्म्यापासून म्हणून ती इच्छा आहे. परमात्म्याची इच्छाशक्ती म्हणजे माया. तसं या ठिकाणी ती जी इच्छा आहे त्या मायेला म्हणजे मुरळीला तुम्ही पाहू नका, तरच तुम्हाला खंडोबारायाकडे जाता येईल. आणि त्या मायेतच म्हणजे त्या मुरळीच्याच नादी लागला तर इच्छा मुरळीचं पाहू नका, पडाल नरक द्वारे. त्या मुरळीला जर तुम्ही बघाल तर नरकाच्या द्वारात. कारण गीतेमध्ये पुन्हा त्याचा श्लोक आहे. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हे नरकाचेच दार आहेत. नरकाचे दार कोणते कोणते हो? की हे जे नरक आहेत ना, काम क्रोध तथा लोभा तस्मात देत त्रयंतेजेत, ही नरकाचीच दारं आहेत. आत्म्याचा नाश करणारेच आहेत. आणि त्रिविधम नरकस्येदम इथे श्लोकच आहे. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाश नमात्मनः काम क्रोध तथा लोभा तस्मात देत त्रयंतेजेत. ही तिचे हे तीन दार आहेत. कोणते कोणते? काम, क्रोध आणि लोभ. पण त्रिविधम नरकस्येदम द्वारम, नरकस्येदम नरकाचं दार म्हणजे ही माया आहे. पडाल नरकद्वारी. एकनाथ महाराज म्हणतायत की जर ह्या कामरूपी, इच्छारूपी आणि मायारूपी मुरळीला जर पाहाल आणि परमात्मा खंडोबाला सोडत, ही मुरळी अशी आहे की ती देवाकडे जाऊ देत नाही. मग काय करते ती? या मायेचं वर्णन. अजब झटका माये का तुबाया परमार्थ सबका. विठ्ठल विठ्ठल. इंद्रचंद्र को क्या क्या भैया, इंद्रचंद्र को क्या क्या भैया सबको मालूम है जे. नारद की तो भई नारदे ऐसी नवबद गाजे. अजब झटका माये का दुबाया परमार्थ सबका. तुमचं आमचं तर नावही नाही त्यात. तुम्ही आम्ही म्हणजे त्या मांजरीच्या दृष्टीनं मरून पडलेले उंदीर. कळतं का नाही तुम्हाला? मरून पडलेल्या उंदराला एकदा धरलं असं असं केलं का त्या मांजरीचं लक्ष त्याच्याकडे राहतच नाही. एवढ्या मारतात त्या उंदराकडे लक्ष असतं मांजरीचं. तशी मायारूपी मांजर तिच्या दृष्टीने तुम्ही आम्ही म्हणजे मरून पडलेले उंदीर. मग तिचं लक्ष आहे. इंद्र चंद्र को क्या क्या भैया सबको मालूम है जे. नारद की तो भई नारदी ऐसी नवबद गाजे. नारदाची नारदी बनवली. इंद्राला बघ पडली. चंद्र काळा झाला. ब्रह्मदेव मग कामाची नाही ब्रह्माकन्याशी रूप आहे. पराशिरे केले काय भोगिली पाहिजे दिवा दुर्गंधा. मायेचा परिणाम. अजून काय काय केलं? इरक्याच्या रूपाने वर्णन एकनाथ महाराजांनी एका भारुडात केले. येडका मदन तो केवळ पंचानन. धडक मारली शंकरा याला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्रचित्राची जरा लावला जेने धडक मारली नारदा केला रावणाचा चेंडा. दुर्योधना मारली गदा घेतला प्राण. अरे भस्मासूर मुकले प्राणाशी त्याची गती झाली वालीशी. विश्वामित्रासारखे ऋषी नारीले जेले ती माया. विठ्ठल विठ्ठल. तिचं वर्णन देवानी एका शब्दातच केलंय. गुणमयी. दैवी हेषा गुणमयी मम माया. गुणमयी आणि मम माया दुरत्य. संपलं. अशी ती माया गुणमयी गुणकारी कलाकारी आहे ना, तिच्या नादी लागू नका बाबा. एकनाथ महाराज म्हणतात बरं का, तेवढं सांभाळा. नाहीतर मग पडाल नरकद्वारे. आता हा एक अर्थ. आणि सामान्य अर्थाने इच्छा या शब्दाचा अर्थ ज्याची त्याची प्रत्येकाची इच्छा. म्हणजे इदम मेसेज इच्छा कामशब्दिता. इच्छेचं वर्णन करताना पंचदशीत असं केलेलं आहे. हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, ते मला पाहिजे, आमकं पाहिजे, दमकं पाहिजे. याच्या नादी लागू नका. देवच पाहिजे एवढंच म्हणा. बाकी सगळं पाहिजे म्हणाल तर करिता भरोवरी दुरावशी दुरी. हे गोळा करण्यात तो जाईल हातातला सुटून.
असा भाग नको व्हायला. असं कित्येक वेळेला घडतं ना, हे घे ते घे, त्याच्यात बाजार स्पेशल गाडी गेली चुकून बसा बोंबला झाला आज मध्ये पडा गोधडी घेऊन तिथं करता